इमॅजिन करा उद्या तुम्ही ऑफिसला जाता आणि कंपनी सांगते थँक यू फॉर युअर सर्व्हिस. पण आता तुमचं 70% काम एआय सॉफ्टवेअर करणार आहे. हा जोक नाहीये, हा फ्युचर आहे. ही आजची रिॲलिटी आहे. कोणते जॉब राहणार आहेत, कोणते जॉब जाणार आहेत, नेक्स्ट 5 to 10 इयर्समध्ये कोणते जॉब सेफ आहेत. भारतात काय सिच्युएशन आहे, आपण काय करायला हवं, हे ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. एआय आता ईमेल्स लिहित आहे, कोड पण लिहितोय, कस्टमर क्वेशन्स पण आन्सर करतोय, डिझाइन पण बनवतोय, रिपोर्ट्स पण तयार करतोय. म्हणजे काय एआय आता असिस्टंट नाही, तर तो को-वर्कर झालेला आहे. आता आपण जाणून घेऊया कोणते जॉब रिस्कमध्ये आहेत. होनेस्टली सांगायचं तर एआय जास्त इम्पॅक्ट करतो त्या जॉबवर जिथे रिपीट काम केलं जातं. थिंकिंग कमी लागते, रूल बेस्ड प्रोसेस आहे. आता एक्झाम्पलमध्ये सांगायचं झालं तर डाटा एंट्री ऑपरेटर, कॉल सेंटर एक्झिक्युटिव्ह, बेसिक कंटेंट रायटर, ज्युनियर लेव्हल कोडर, एआय 24/7 वर्क करतंय. सॅलरी पण लागत नाही, लीव्ह घेत नाही. मग कंपनी काय करेल? कॉस्ट कमी करण्यासाठी एआय वापरेल आणि तिथे भरपूर साऱ्या या लोकांचे जॉब जातील. पण सगळे जॉब जातील का? तर नाही जाणार. इम्पोर्टंट पॉइंट एआय जॉब संपवत नाही, तो जॉबची स्टाईल बदलतो. उदाहरणार्थ डेव्हलपर पहिल्यांदा फुल कोड करायचे. पण आता डेव्हलपर जवळपास 70% कोड हा एआय केला जातो, 30% कोड हा डेव्हलपर साइडने केला जातो. तर डेव्हलपर फक्त आता चेक करतो आणि इम्प्रूव्ह करतो कोडिंगला. डॉक्टर साइडने जर विचार करायचा झाला, तर रिपोर्ट्स जे एनालिसिस आहे, तर ते एआय करेल आणि फायनल डिसिजन जे असेल, तर ते डॉक्टरचं असेल. म्हणजे ह्युमन व्हॅल्यू अजूनही आहे. जॉब लगेचच जाणार नाही. तर जे नेक्स्ट 5 to 10 इयर्स मधले जे जॉब आहेत, तर ते कोणते जॉब सेफ असणार आहेत? तर एआय टूल्स जे लोक शिकतील, त्या लोकांचे डेटा इंजिनिअर, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, स्किल टेक्निशियन, त्यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आले आणि लीडरशिप आणि मॅनेजमेंट स्किल ज्या लोकांकडे असतील ते लोक. तर नेक्स्ट 5 to 10 इयर्समध्ये या लोकांचे जॉब सेफ असणार आहेत. सध्या एआय कॉम्प्लेक्स डिसिजन घेऊ शकत नाहीये. इमोशनल इंटेलिजन्स पण एआयकडे सध्या नाहीये. रिअल वर्ल्ड फिजिकल काम एआय करू शकत नाही. आता भारतात काय सिच्युएशन आहे? तर इंडियामध्ये 2 पिक्चर आहेत. एक आहे हाय स्किल आयटी रोल इन डिमांड वाढते आणि बेसिक सपोर्ट रोल जे आहेत ते कमी होत आहेत. तर आपण काय करायला हवं? एआयला घाबरायचं नाही. आपल्या जॉब रिलेटेड जे काही एआय स्किल असतील ते एआय स्किल शिकायचे. एआय तुमची जॉब नाही घेणार आहे, पण जो माणूस एआय शिकणार आहे, तो 100% तुमची जॉब घेणार आहे. फ्युचरमध्ये 2 प्रकारचे लोक असतील. एक ते लोक, जे लोक म्हणतील आमचा जॉब हा एआयमुळे गेलाय आणि दुसरे ते लोक, जे लोक म्हणतील एआयमुळं आमच्या जॉबला खूप ग्रोथ भेटले. तर आता तुम्ही ठरवायचे तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये बसायचं.